मी आजपर्यंत एक्सनेसमधून $1ही विथड्रॉ केला नव्हता. तर मागच्या 2 हप्त्यापासून मी फर्स्ट टाईम 2 वेळा $15-15 विथड्रॉ केले. इट्स माय स्मॉल अचिव्हमेंट, बट आय फील ग्रेटफुल अबाउट दॅट. तर आज सकाळ उठलो होतो. तर गुड मॉर्निंग. आज आय थिंक 28 तारीख आहे का? 28 नोव्हेंबर आहे आणि मला झोप येत नव्हती. आणि फॉरेक्स ट्रेडिंगचा तर आपला किडा आहे. बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही आहे मी. तर विषय असा आहे की $50 चॅलेंज घेतलं होतं ना, 5,000 ते चॅलेंजचं तर वाटोळं झालं. युजली म्हणजे अकाउंट तर झिरो नाही केलं, $20 आलं होतं. आणि त्यानंतर मी खूप विचार केला की आता काय करावं. तर मी नंतर परत $200 डिपॉझिट केले आणि त्याचा अकाउंट मागच्या 2 हप्त्यापासून चालवतोय. आणि व्हिडिओ तर काही बनवले नाही बिकॉज ऑफ मला नाही दाखवायचं सध्या काही. बट आणि हां, तर $200च्या अकाउंटचं बी रिझल्ट सांगतो मी. आत्तापर्यंत 2 वेळा त्याच्यातून विथड्रॉ केले मी. जास्त नाही केले, $15-15च केले. कारण मी आजपर्यंत एक्सनेसमधून $1ही विथड्रॉ केला नव्हता. तर मागच्या 2 हप्त्यापासून मी फर्स्ट टाईम 2 वेळा $15-15 विथड्रॉ केले. इट्स माय स्मॉल अचिव्हमेंट, बट आय फील ग्रेटफुल अबाउट दॅट. तर आज सकाळ उठलो होतो मी. उठलो म्हणजे झोपलोच नव्हतो, कारण काल रात्री लवकर झोपलो होतो, आय थिंक 10:30 वाजता. आणि रात्री 1:30 वाजता जाग आली. तर मी मार्केट काय ओपन करून पाहिलं नाही. ओपन करून पाहिलं नाही कारण मार्केट रात्री 12 वाजताच आय थिंक बंद झालं होतं, कारण काल तो थँक्सगिव्हिंग डे होता. आणि सकाळी उठलो, तर नंतर सकाळी 4:30 वाजता मार्केट चालू झालं. आणि आपलं मार्केट चालू झालं, आपल्याला काय दम पडत नाही. अरे युजली मार्केट हे इथं चालू झालं. ते चालू झालं इथपर्यंत येईपर्यंत मी मोबाईलमध्येच पाहत होतो. त्यानंतर मला शेवटी कंटाळा आला, गोधडीतून उठलो, बेडवरून उठलो. ही जी छोटी कॅन्डल दिसते, युजली हा माझा एक डेव्हलप स्ट्रॅटेजी म्हणता येईल, की इनसाईड वार आहे, म्हणजे इनसाईड कॅन्डल पहिली मोठी थोडीशी इनसाईड आणि नॉर्मली इथं बनले. तर मी लगेच एक्झिक्यूट केला ट्रेड. आणि याच कॅन्डलच्या लोला एस एल लावला आणि वेट केला. त्यानंतर मी तो ट्रेड इथे एक्झिट केला, ह्या रेड कॅन्डलला. आणि त्यानंतर फक्त मार्केटमध्ये काय झालंय बघा, पाहू शकता. इट वॉज हिलेरियस. म्हणजे ज्या पद्धतीने माझं ऑब्झर्वेशन चाललंय आणि डिसिप्लिन फॉलो करत आहे. आणि आता हे $200 मी आता कुठपर्यंत नेईन मला माहीत नाही. कारण इथं मला एक फायनली कळलं की माझ्या डिसिप्लिनची ताकद एवढी आहे. जर मी डिसिप्लिन म्हणजे माझ्या स्ट्रॅटेजीची ताकद एवढी, जर मी त्यात फॉलो केलीच, प्रॉपर फॉलो केली, तर भरपूर दूर जाते. तर ॲक्च्युली आता तुम्हाला दाखवायला काही प्रॉब्लेम नाही मला.